नमस्कार मित्रांनो, एम-आय-डी-सी भरतीचा निकाल लागलेला होता. आता बघा त्याची सुधारित निवड व प्रतीक्षा यादी लागलेली आहे. आता बघा ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, तर अशा उमेदवारांची कागदपत्र पडताळणी कधी होणार, त्याचा टाईम टेबल आलेला आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, की तुम्हाला कोणत्या दिवशी डी-व्हीसाठी बोलवण्यात आलेले आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी देणार आहे. म्हणून बघा व्हिडिओ जो आहे तो तुमचा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या भरतीबद्दलची सुधारित निवड व प्रतीक्षा यादी जी आहे ते बघायला मिळणार आहे. तुम्ही इथं बघू शकता प्रत्येक पदाची जी सुधारित निवड व प्रतीक्षा यादी आहे यामध्ये लावण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता बघा यापैकी जर बघितलं आपण एखादी यादी जी आहे ती ओपन करून बघूया आणि त्यामध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण सविस्तररित्या जाणून घेऊया. आता बघा ही जी माहिती आहे 23/4/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजेच की बघा ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे सर्वात अगोदर बघा निवड यादी आणि त्याच खाली जर बघितलं तर याची प्रतीक्षा यादी पण इथं लावण्यात आलेली आहे आणि अंतिम कट ऑफ किती गेलेला आहे तुम्ही इथं बघू शकता. बघा तुम्हाला इथं प्रतीक्षा यादी पण बघायला मिळणार आहे. यामध्ये सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. प्रत्येक पदानुसार ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत बघितली नसेल तर बघा संपूर्ण रिझल्टची जी माहिती आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला मिळून जाणार आणि सोबतच बघा संपूर्ण जे पदांची जे कागदपत्र पडताळणी आहे ते कोणत्या दिवशी होणार आहे आणि किती विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेला आहे. संपूर्ण जी माहिती आहे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया, की कागदपत्र पडताळणी तुमची कोणत्या दिवशी होणार आहे आणि सोबतच तुम्हाला महत्त्वाचे कोणकोणते डॉक्युमेंट जे आहेत ते सोबत न्यावे लागणार आहे, जेणेकरून बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टाईमला तुम्हाला काही अडचण यायला नको. तर चला आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता, की दिनांक 24/4/2026 रोजी एक नवीन सूचनापत्र जे आहे ते एम-आय-डी-सी कडून आपल्यापर्यंत आलेलं आहे. आता बघा यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे, जे की बघा सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत गट अ, ब आणि गट क या संवर्गातील एकूण 34 संवर्गातील ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्यात आलेल्या असून सदर परीक्षेमधील पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी महामंडळाच्या संकेतस्थळावर 8/10/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गुणवत्ता यादीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रारूप निवड व प्रतीक्षा यादी जी आहे 10/2/2026 रोजी महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उक्त प्रारूप निवड व प्रतीक्षा यादीवर काही उमेदवारांनी आक्षेप हरकती नोंदवल्यानुसार शासनाच्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने सुधारित निवड व प्रतीक्षा यादी जी आहे तुम्हाला 23/4/2026 रोजी महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, जे की मी तुम्हाला अगोदर दाखवण्यात आलेली होती. आता बघा सदर पुनश्च प्रसिद्ध केलेल्या निवड व प्रतीक्षा यादीतील नमूद केलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी जी आहे 29/4/2026, 30/4/2026 आणि 8/5/2026 या कालावधीत उद्योग सारथी महाकाली गुंफा मार्ग मरोळ औद्योगिक क्षेत्र अंधेरी पूर्व मुंबई 93 या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्याची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे. बघा हा जो तुम्हाला ॲड्रेस इथं देण्यात आलेला आहे, या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचे जे कागदपत्र पडताळणी आहे ती केल्या जाणार आहे. आता बघा तुम्हाला इथं खाली जर आलो आपण तर संपूर्ण जे पदांची नावं आहे, उमेदवारांची संख्या आणि छाननी दिनांक व वेळ तुम्हाला कोणत्या दिवशी कोणत्या पदाची जे डी-व्ही आहे ते होणार आहे यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा क्षेत्र व्यवस्थापक, लिपिक, टंकलेखक उमेदवारांची संख्या एकूण जर बघितली 80 आहे आणि छाननी दिनांक व वेळ जर बघितलं तर बघा दिनांक 29/4/2026 सकाळी 10 वाजता यांची जी डी-व्ही आहे ती केल्या जाणार आहे. लिपिक टंकलेखकसाठी जर बघितलं तर बघा एकूण उमेदवारांची संख्या 82 आहे आणि त्याच दिवशी जर बघितलं तर यांची जी डी-व्ही आहे ती 2 वाजता केल्या जाणार आहे. त्यानंतर बघा सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ आणि लेखा अधिकारी यांची उमेदवारांची संख्या बघा एकूण 81. याची जे दिनांक वेळ आहे बघा 30/4/2026 सकाळी 10 वाजता यांची जी डी-व्ही आहे ती केल्या जाणार आहे. त्यानंतर बघा लेखा अधिकारी, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक, वरिष्ठ लेखापाल एकूण उमेदवारांची संख्या बघा 82 आहे. 30/4/2026 दुपारी 2 वाजता जे आहे यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे की कागदपत्र पडताळणी जी आहे ती केल्या जाणार आहे. त्यानंतर बघा पंपचालकसाठी जर बघितलं तर दिनांक 4/5/2026 सकाळी 10 वाजता. त्यानंतर बघा पंपचालक श्रेणी 2 साठी जर बघितलं दुपारी 2 वाजता त्याच दिवशी केल्या जाणार आहे. सहाय्यक अभियंता स्थापत्य यांची जर बघितली उमेदवारांची एकूण संख्या बघा 91 आहे आणि त्यांची जे दिनांक आहे तर बघा 5/5/2026 म्हणजे की बघा 5 मे 2026 सकाळी 10 वाजता यांची जे डी-व्ही आहे ती केल्या जाणार आहे. सहाय्यक अभियंता स्थापत्य दिनांक 5 म्हणजे की 5 मेला त्याच तारखेला जर बघितलं दुपारी 2 वाजता यांची जी डी-व्ही आहे ते केल्या जाणार आहे. त्यानंतर बघा सहाय्यक आरेखक जोडारी श्रेणी 2 गाळणी निरीक्षक त्यांची जी डी-व्ही आहे ते बघा दिनांक 6 मे सकाळी 10 वाजता केल्या जाणार आहे. भूमापक वीज तंत्री श्रेणीसाठी जर बघितलं तर बघा दिनांक 7/5 यांची जे सकाळी 10 वाजता जे डी-व्ही केल्या जाणार आहे.
त्यानंतर बघा तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2 अनुरेखक यांची एकूण उमेदवारांची संख्या बघा 80 आहे. दिनांक 8/5/2026 रोजी सकाळी 10 वाजता आणि अनुरेखकची जर बघितली तर त्याच तारखेला दुपारी 2 वाजता जे आहे डीव्ही केला जाणार आहे. एकूण उमेदवारांची संख्या जर बघितली 978 तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. आता बघा त्याबद्दलच्या सूचना ज्या आहे यामध्ये देण्यात आलेल्या आहे की सोबत जोडलेल्या परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेल्या क्रमाने पदनिहाय कागदपत्रे प्रमाणपत्रे यांची मूळ प्रत तसेच बघा स्वयं साक्षांकित म्हणजे की बघा सेल्फ अटेस्टेड छायांकित प्रतीसह उपस्थित राहावे. संपूर्ण जे सूचना आहे ते तुम्ही वाचून घ्याल आणि ही जी संपूर्ण माहिती आहे आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत बघितली नसेल तर बघा टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलची लिंक आहे बायोमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यावरती तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण माहिती बघू शकता. आता बघा तुम्हाला इथं प्रत्येक पदाचे नाव त्यासोबत बघा तुमचे नाव यामध्ये बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला कोणत्या टायमिंग मध्ये आणि कुठे म्हणजे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. तर बघा हा जो ऍड्रेस आहे तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. या पीडीएफ मध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तुमचे नाव, तुमचे रोल नंबर आणि कोणती डेट आहे संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघून घ्याल. आता बघा यामध्ये जर बघितलं सर्वात खाली आपण आलो तर प्रत्येक पदानुसार यामध्ये तुम्हाला कागदपत्र पडताळणीबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघून घ्याल. याबद्दलची माहिती मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. तर बघा तुम्ही इथे बघू शकता की परिशिष्ट ब मध्ये रिक्वायर्ड डॉक्युमेंट लिस्ट जे की बघा पर्सनल डिटेल्स म्हणजे की सर्व साधारण जर बघितलं संपूर्ण जे व्यक्तींना लागणार आहे जे की बघा 3 पासपोर्ट साईज फोटोग्राफ फॉर डेट ऑफ बर्थ म्हणजे की बघा बर्थ सर्टिफिकेट असेल, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट गिवन बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी किंवा बघा 10th पासिंग सर्टिफिकेट, आयडी प्रूफ जसे की बघा आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक तुम्हाला लागणार आहे. ऍड्रेस प्रूफ जर बघितलं तर बघा आधार कार्ड, लाईट बिल आणि पासपोर्ट, डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ डिस्ट्रिक्ट म्हणजे की बघा रहिवासी प्रमाणपत्र गिवन बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी हे जे तुम्हाला संपूर्ण विद्यार्थ्यांना लागणारच आहे. त्यानंतर बघा डॉक्युमेंट फॉर रिझर्व्ह कॅटेगरी जे काही रिझर्व्ह कॅटेगरी असतील जसे की बघा SC ST मागासवर्गीय तर यांना बघा कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट एक्सेप्ट SC ST, एक्स सर्व्हिसमॅन जर असाल तर त्यांच्याबद्दलचं सर्टिफिकेट, त्यानंतर बघा स्पोर्ट्समॅन असाल तर सर्टिफिकेट लागणार आहे, अंशकालीन असाल, फिजिकली हँडिकॅप असाल, त्यानंतर ऑर्फन असाल तर याबद्दलचं जर बघितलं तुम्हाला प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे जे की तुम्हाला डीव्ही साठी न्यावं लागणार आहे. आता बघा एज्युकेशनल डॉक्युमेंट जे की बघा प्रत्येक पदानुसार त्या पदानुसार तुम्हाला शैक्षणिक पात्रताबद्दलची सर्टिफिकेट जे लागणार आहे. जसे की बघा असिस्टंट इंजिनियर सिव्हिल अँड असिस्टंट इंजिनियर EM साठी जर बघितलं तर SSC चे मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट, HSC म्हणजे की 12वीचं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट, डिग्री मार्कशीटचे लागणार आहे. त्यानंतर बघा हायर क्वालिफिकेशन जर तुम्ही ऍड केलेलं असेल कोणतं पण त्याचं सर्टिफिकेट पण तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. तर बघा संपूर्ण जे म्हणजे की प्रत्येक पदानुसार त्याची जे कागदपत्रे कोणती लागणार आहे संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर बघा जेवढी काही महत्त्वाची माहिती होती मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल किंवा काही समजून आलेलं नसेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर बघा अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ही माहिती बघितली नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.